पिंपरी परिसरात वीज वितरण यंत्रणेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच त्यांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. शेतातील ट्रान्सफॉर्मर, रोहित्र व पॉवर डिस्ट्रीब्युशन यंत्रणा पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून लोंबकळणाऱ्या तारांपासून जळालेल्या केबलपर्यंत सर्वत्र धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी विद्युत पोल वाकडे तिकडे झालेले असून ट्रान्सफॉर्मरमधून ऑइल गळत असल्याचेही निदर्शनास आले आहे. पॉवर डिस्ट्रीब्युशन बॉक्स उघड्या अवस्थेत असून त्यातील वायरिंग जळालेली व तुटलेली आहे. पिंपरी येथील शेतकरी वासुदेव जयसिंग गिरासे यांच्या शेतातील वीज यंत्रणेची अवस्था पाहता कधीही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. सैल कनेक्शन आणि उघड्या तारांमुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढला असून ऊस, गहू, हरभरा यांसारख्या पिकांना आग लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. या बिघाडामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी वारंवार जळत असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वेळेवर पाणी न मिळाल्याने पिकांचे नुकसान होत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. यासोबतच शेतात काम करणारे मजूर व जनावरेही या उघड्या वायरिंगमुळे धोक्यात आली आहेत. वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नवीन व उच्च क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवावे, संपूर्ण वायरिंगची दुरुस्ती करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे.